हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत असायलाच हवे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवत आहे दाल खिचडी. तर बोलले तुमच्याबरोबरही शेअर करावी. चला पाहूयाच त्याचं सामान साहित्य. तर त्यासाठी लागणारं सामान कांदे घेतले 2, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण टेचून घेतलेला आहे, आवडीनुसार आपल्याला लागेल तशी मिरची आणि टोमॅटो. चला पाहूया पुढे. तर कुकर ठेवला आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल असं छान कडक होऊन द्यायचं, गरम असं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची. आपण जिरं मोहरी तडतडून द्यायची छान अशी. जिरं मोहरी तडतडून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे मिरची, नंतर अद्रक लसूण, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो. काही जण कांदा टाकतात, काही जण नाही, जसं तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने. छान असं हे सर्व परतून घ्यायचं आहे, शिजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी फक्त ह्याच्यामध्ये हळद, गरम मसाला आणि जिरा पावडर एवढंच ॲड केलेलं आहे. आता मी तांदूळ, त्याच्यामध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे, छान धुवून ती मी ॲड करत आहे. तांदूळ परतून झाल्यावर त्याच्यात मी आवडीनुसार म्हणजे अंदाजानुसार मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर ॲड केली आहे आणि मी तूप ॲड केलं आहे त्याच्यामध्ये. कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, तशा पद्धतीने आम्हाला आवडतं, आम्ही तूप टाकलं त्याच्यामध्ये. तांदूळ छान परतून घेतलेत, त्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि तूप पण टाकलं आहे मी त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे.
अशा प्रकारे झालं. आता मी कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. अशा प्रकारे माझी दाल खिचडी झाली आहे तयार. पद्धतीने माझी रेसिपी पूर्ण केली मी दाल खिचडीची. नक्कीच आवडेल तुम्हाला. नक्की माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही माझी ती रेसिपी पहा आणि आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.